एकनाथ शिंदे यांनी जनमानसात असलेल्या कार्यकर्त्याला उपमहापौर पदाची संधी दिली आहे असं संजना घाडी यांनी म्हटलंय। संजयजींनी महापौर पदाचा पदभार सांभाळलेला आहे आणि मला एका वाक्यात सांगावंसं वाटेल त्याकरता, कार्यकर्ता जाणणारा, कार्यकर्ता कसा असला पाहिजे त्या पदावर याची कंप्लीट जाण असणारे असे नेते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहेत। आणि त्यांनी खरोखर जनमानसातला असा कार्यकर्ता असलेला व्यक्ती म्हणजे संजयजी यांना ही महापौर पदाची मोठी संधी साहेबांनी दिलेली आहे आणि त्या संधीचं ते नक्की सोनं करतील। नक्की मुंबईच्या विकासामध्ये एक चांगल्या योजना, चांगल्या गोष्टी घेऊन ते येतील आणि मुंबईचा सर्वांगीण विकासासाठी ते प्रयत्नशील राहतील याची खात्री। पहिल्यांदा असं आहे की शिवसेनेचे महापौर आहे, त्याच्यावर शिवसेनेचा या ठिकाणी उपमहापौर आहे की आता, आणि महायुतीची सत्ता आहे। आणि कसं आहे, बऱ्याच काळापासून ज्या काही गोष्टी झालेल्या होत्या याचा कुठेतरी परिणाम हा म्हणावा लागेल की या वेळेला लोकांनी विकासाला प्राधान्य दिलेलं आहे आणि कशा पद्धतीने मुंबईचा मोनो असो, मेट्रो असो, रेसकोर्सवर 170 एकरमध्ये होणारं जे पार्क तयार होत आहे, जो खऱ्या अर्थाने भविष्यामध्ये मुंबई शहराचं हृदय म्हणून काम करेल, या सगळ्याचा उपयोग 100%। त्याचबरोबर आणखी विषय आहेत की 15%चा प्रीमियम 5% रिडेव्हलपमेंटमध्ये झालेला आहे। पागडी सिस्टमच्या ओसी नसलेल्या इमारतींना रिडेव्हलपमेंटचा मार्ग खुला झालेला आहे। याच्यामुळे मराठी माणूस पुन्हा एकदा मुंबईकडे परतेल आणि खड्डेयुक्त रस्ते आणि तिथून खड्डेमुक्त रस्ते असा जो प्रवास सुरू झालेला आहे, या सगळ्या गोष्टींमुळे महायुतीचा महापौर तिथे बसणं गरजेचं होतं, तो बसलेला आहे। उपमहापौर म्हणून संजयजी आलेले आहेत। आपला रोग जर एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेनेचे नगरसेवक कमी आले याच्याकडे असेल तर संघटनात्मक याच्यात जर आमचं कुठे कमी हे झालं असेल तर 100% भविष्यामध्ये आमची पूर्ण संघटनेतले पदाधिकारी ते अधिक बळकट करण्यासाठी पुढे कामाला लागू, एवढंच मी सांगते। विशाखा राऊत मराठी पत्रकारांना शिवीगाळ केलं, त्याच्यावर आपली काय प्रतिक्रिया? मी आज दुपारीच तो व्हिडिओ पाहिला। बऱ्याच जणांचे फोन आले, महिलांचे, किंबहुना त्यांच्याच पक्षातील महिलांचे फोन आले की स्वतःचा अपमान झाल्यावर कसं वाटतं बघा, आणि म्हणून मी तो व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यानंतर खरंच वाटलं की त्या महिला पत्रकार होत्या, मला नाही वाटत त्या काय असं एकदम अपमानास्पद वगैरे काहीतरी खेळीमेळीचं वातावरण सुरू होतं आणि त्या बोलल्या। पण त्याच्यानंतर त्यांनी जी प्रतिक्रिया दिली, लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणारा पत्रकार आणि पत्रकारिता, कुठेतरी या सगळ्याचाच अपमान त्या ठिकाणी झालाय का असं मला तरी त्या ठिकाणी जाणवलं। कारण आपण कितीही मोठी पदं भूषवलेली असली, कोणीही आपण कुठल्याही उच्चस्थ पदावर असलो, ते पद गेल्यानंतर किंवा ते पद असतानाही आपण माणूस म्हणून जगता आलं पाहिजे, दुसऱ्यांचा सन्मान दुसऱ्याला देता आला पाहिजे। काल जे त्यांचं जे काही वातावरण मी पाहिलं, किंबहुना पक्षात असताना त्या ठिकाणी देखील त्यांनी कितीतरी जणांचे, अगदी माझ्यासकट कितीतरी जणांचे बऱ्याचदा अपमान केलेले आहेत आणि दुसऱ्यांनी बोललेलं अपमानास्पद नसताना अपमानास्पद वाटून घेऊन त्याचा खूप बावू करणं, हे त्यांच्यासारख्या एवढी पदं भूषवलेल्या व्यक्तीला ते शोभनीय नव्हतं असं मला वाटतं। आणि आता त्यांना थोडं अंतर्मुख व्हायला हरकत नाही की दुसऱ्यालाही अपमान झाल्यावर कसं वाटत असेल। मॅडम, त्याच्या महापौर झाला नाही त्या कारणावर ते चिडले होते का? त्यांचा महापौर झाला नाही वगैरे त्या कारणासाठी चिडण्याचं इतकं पक्षाचं काम मला नाही वाटत। गेल्या 4 वर्षात जेव्हा गरजेचं होतं तेव्हा देखील त्यांनी केले। स्वतःचं सांभाळण्याचंच काम त्यांचं सुरू होतं। आमच्यासारखेच कार्यकर्ते होते जे काम करत होते आणि म्हणून आमचे व्हिडिओ आता व्हायरल होतात। पण आम्ही जिथे आहोत तिथे आमच्या नेत्याचं अत्यंत ताकदीने आणि इमाने इतबारे काम करणार आणि तेच काम आता आम्ही शिंदे साहेबांसाठी खूप ताकदीने करणार आहोत। त्यांचे असे कुठले व्हिडिओ दाखवायला मिळणार नाहीत तुम्हाला मागच्या 4 वर्षातले, कारण कामच केलं नाही, स्वतः कसे सेफ राहू हेच बघत राहिलेले आहेत। त्यामुळे अशा व्यक्तींनी पक्षासाठी महापौर आला नाही म्हणून काही वाटलं किंवा काही अजिबात मला वाटत नाही ते। अजितदादांच्या अपघाताची सखोल चौकशी होणार असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलंय। आमदार रोहित पवार यांनी मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये 28 तारखेला झालेल्या आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताबद्दल काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि त्यांनी त्याच्यावर एक सखोल अभ्यास करून 2 दिवस त्यांनी एक प्रेझेंटेशन देण्याचा प्रयत्न केला। त्याही वेळेला
राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की लोकांच्या मनातल्या शंका या गेल्याच पाहिजेत आणि या ज्या शंका उपस्थित झालेल्या आहेत तर ज्याच्याबद्दल अनेक आक्षेप घेतले गेले आहेत त्याची सखोल चौकशी राज्य शासन करेल, केंद्र सरकार करेल आणि मला वाटते मुख्यमंत्र्यांनी अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. पण त्याने दावा केलेला आहे की अरोरा यांना जे काही कॉन्ट्रॅक्ट दिले ते रद्द करण्यासंदर्भात आता असे रोहित पवारांना माझी विनंती आहे की त्यांचे चुलत्यांचा अपघात झालेला आहे जसा ज्यांना दुःख झाले त्यांच्यापेक्षा आम्हालाही जास्त झालेलं आहे. आम्हालाही त्याबद्दल काळजी आहे आणि आमच्याही मनामध्ये शंका आहेत त्या आम्ही मुख्यमंत्री मोदींच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत. परंतु बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या पक्षातल्या अंतर्गत गोष्टी आहेत त्यामध्ये रोहित पवारांनी मला वाटते कृपया भाग घेऊ नये. त्यांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत जी आता माहिती दिलेली आहे त्याचा ते पाठपुरावा करतायत ते मला वाटतं एक त्याचा पुतण्या म्हणून त्यांची अस्वस्थता मी समजू शकतो. विरोधक तटकरेंना टार्गेट किंवा प्रफुल्लबाईंना टार्गेट करताना दिसत आहे. एक फाईलच्या निमित्तानं दोघांचं नाव वारंवार घेतलं जातं. आता मला एक सांगा त्यांची तटकरे साहेबांची दादाची तटकरे साहेबांची प्रफुल्लबाईंची त्याही एकदा भेट झाली असेल अनेक वेळा भेटी झाली असेल. प्रफुल्लबाई पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार साहेबांच्या पासून कार्याध्यक्ष आहेत. आजही ते कार्याध्यक्ष आहेत आणि अजितदादांच्या नंतर ते आता एक प्रमुख आहे. तर ज्यावेळेला राष्ट्रीय अध्यक्ष त्या सुरेंद्र वैद्यांना केलं जाईल त्यानंतर ते सुद्धा कार्याध्यक्ष राहणारच आहे. आता तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष आता मला हेच समजत नाही मी ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी मी त्याचा खुलासा केला होता की हे दोन विलन कसे होऊ शकतात त्यांना टार्गेट का केलं जाते. जर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील आणि तेच आमदारांची मिटिंग बोलण्यासाठी त्यांना अधिकार असेल तर त्याची चूक काय आहे. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्लभाई पटेल हे मुख्यच असल्यामुळं ते उपस्थित असतं किंवा त्याच्यावर असतं याचं गैर काय आणि म्हणून एकत्रित पवार साहेबापासून मंडळी तिथं आहेत आजही ती होती त्यामुळे विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न मंडळी करतायत आणि आमच्या पक्षात अंतर्गत हे लुडबुड करतायत असं माझं मत आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात आता विलिनीकरणाचा मुद्दा मी अनेक वेळा मांडलेला आहे की अजितदादा ही चर्चा करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठलाही नेता त्या चर्चेत नव्हता त्यामुळं त्यांची चर्चा झाली नाही असा काय आमचा दावा नाही. आता सवाल काय की दादा गेल्यानंतर जी परिस्थिती बदललेली आहे. आता भारतीय जनता पक्षाला आपल्याला विश्वासात घ्यावं लागेल त्यांचं याबद्दल मत काय आहे ते बघावं लागेल. त्याशिवाय आता सुरेंद्र वहिनी यांचे जो कुटुंबीय त्यांना जे वाटते ते आता या पक्षामध्ये होईल. विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे समजा विलिनीकरण झालाच पाहिजे त्याला हायक असतं झालाच पाहिजे तर सगळं राज्याचं नेतृत्व अजितदादांकडे देण्यासंदर्भातले काही विचार किंवा अशी काही चर्चा ती काय मला माहिती नाही मी नव्हतो ना चर्चेत. परंतु त्यांच्या सांगण्यावरून तसं आहे की पवार साहेबांनी थांबायचं आणि अजितदादांनी करायचं असं ही मंडळी म्हणतात. राष्ट्रवादीच्या अक्षरामध्ये म्हणजे आज लेख अशा पद्धतीचा त्यांनी उल्लेख करण्यात आला दादांकडे शशिकांत शिंदेच्या चर्चेत असायची ती चर्चा विशेषतः की दोन्ही पक्षांच्या जिल्हा परिषद निवडणुकीबद्दल असायची. तर आम्हाला एक फोन यायची किंवा एकत्र जर येत असाल तर एकाचे नाव लढवा पण आपण गडीला जर चंदगडमध्ये प्रयोग केला परंतु ह्या इतकं पण दादा आमच्याशी काही बोलले नाही हे खरं. सर आज आढावा गेल्या वर्षी अजितदादा पवारांच्याकडे दिलेला होता त्यावेळा मी जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि त्या बैठकीला मी हजर होतो. ही MIDCची जमीन आहे आणि ती देण्याचा त्यावेळा ठराव झाला होता आणि त्याप्रमाणे तो मंजूर झाला होता पण तो मंत्रिमंडळापुढे येणं बाकी होतं. आता मुख्यमंत्री महोदयांचं मी अतिशय मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी त्या दिवशी 4 गोष्टी अजितदादा पवारांनी या बैठका घेतल्या होत्या आणि अजितदादा पवार ज्यामध्ये जास्तीत जास्त त्यांना इंटरेस्ट होता
अशा गोष्टी करून त्यांना एक आदरांजली वाहण्याचा प्रयत्न मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला. एक पुरंदरचं विमानतळ पुण्याचं नवीन विमानतळ करण्यासाठी हुडको कर्ज घेण्याचा विषय होता. त्यानंतर बारामतीचं जे क्रीडा संकुल आहे त्याला 75 कोटीची कमतरता होती, ते 75 कोटी रुपये मंजूर केलं. विकासवाडीचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेटचं जे स्टेडियम होतं ते त्याच्या काळात त्यांनी निर्णय घेतलेला होता, त्याची कारवाई करण्याचा प्रयत्न असेल. किंवा इंदापूरला जी शेती महामंडळाची जमीन होती ती MIDCला देऊन पुण्यामध्ये नवीन दुसरी MIDC, अशा एक 4-5 चांगल्या गोष्टी त्या दिवशी अजितदादा पवारांच्या स्मरणात मुख्यमंत्री महोदयांनी करून एक चांगली आठवण आणि आदरांजली करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामध्ये कोल्हापूरचा एक नागरिक म्हणून इथला एक लोकप्रतिनिधी मी मनपूर्वक आभारी आहे की हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम करण्यात आलं. आणि जिल्हा नियोजन मंडळाचा मी मनपूर्वक आभारी आहे की त्याला अजितदादाचं नाव देण्याचा ठराव त्यांनी केला. मला वाटतं त्यासाठी आता एक BCCI ICCI या नामांकन त्यांचं जे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे हे स्टेडियम उभं राहिलं. मला वाटते अतिशय एक दर्जेदार स्टेडियम उभं राहील आणि आपल्या क्रिकेटपटूंचं अनेक दिवसाची T20 अशा मॅचेस बघण्याचं स्वप्न आमच्या तरुणांचं पूर्ण होईल. पण या संदर्भात दादांचं नाव घेण्याचं काही संघटना होतात की छत्रपती शिवाजी महाराजांचं किंवा सावरकरांचं नाव द्यावं. नाही, आता दादांचं नाव दिलेलं आहे. ज्या व्यक्तीनं त्याला महत्त्वाचा वाटा घेतला, अजितदादांचं विकास कामावर एवढं प्रचंड प्रेम होतं की पदोपदी आता त्यांची आठवण येत राहील. ते जे कोण हा विषय काढू इच्छित आहे, अनेक अजून नावं द्यायची शिल्लक त्यांना आपण देऊ. शेवटचा प्रश्न, आज सुरेंद्रतांनी जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ज्या जिल्हा परिषद सदस्यपदी निवड होते ती तालुका नेते बैठक घेतली आणि खेळ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणी पाठीशी नाही असं समजलं, आम्ही पाठीशी आहे. नाही, आता सुनेत्रा वहिनी आणि त्यांच्या कुटुंबियांची जी जबाबदारी आहे तीच पार पाडतायत. आमचा पक्ष एकसंघ ठेवणं, आमदारांना एकसंघ ठेवणं आणि राज्यभरातल्या सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि देशभरातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एक मनोधैर्य देणं किंवा तुम्ही पोरके नाही, तुम्ही आम्ही तुमच्या मागे आहोत ही जाणीव करून देण्याचा ते प्रयत्न करतायत. हा स्तुत्य उपक्रम आहे. साहेब, शेवटचा प्रश्न, मुंबईमध्ये किंवा राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी मजूर आहेत, ते करत आल्याचं बोललं जात नाही. मुंबईमध्ये विशेषतः आता महापौर असतील किंवा इतर ज्या नगरसेवक त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. काही दिवसांपूर्वी चौमॅने देखील हा मुद्दा उपस्थित केला. कसं पाहताय? ठीक आहे, मला माहिती. एका मताचा विजय असो किंवा 1000 मतांचा विजय असो, विजय हा विजयच असतो असं म्हणत आमदार सदाभाऊ खोत यांनी टोला लगावलाय. जयंत पाटील साहेबांचा मुक्काम हा आयुष्यभर लबाडाच्या गावात आहे. खऱ्याच्या गावात ते कधी राहायला आले नाहीत. वाळवा विधान मतदारसंघातून ते लाखानं निवडून यायचे, पण यावेळी ते लीड त्यांचं 6000वरती आलं. म्हणजे हे अंतर किती कापलं या मतदारसंघातली जनतेनं हे बहुतेक करून ते विसरलेले आहेत. गेल्या वेळी जिल्हा परिषदला उभा केलं वैभव शिंदेंना, विलासराव शिंदे साहेबांच्या डोळ्यात देखत त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि अपक्ष निवडून आला. तो 60 मतांना आलेला होता. त्याचा गुलाल हिने उधळलेला होता. मला वाटतं त्याचाही विसर यांना पडला असावा आणि म्हणून निश्चित या निवडणुकीमध्ये हा गावगाड्याचा विजय झालेला आहे. विस्थापित विरुद्ध प्रस्थापित अशी लढाई झाली. प्रस्थापितांचा पराभव झाला. गल्ली बोळातनं त्यांना फिरावं लागलं. महाराष्ट्राचं राजकारण करणारा माणूस गल्लीत हात जोडत बसलेला होता आणि लबाडाच्या कहाण्या आणि लबाडाचा आवातनं गावागावात देत सुटला होता. जाती जातीत भांडणं लावत सुटलेला होता. परंतु जनतेनं त्यांना जागा दाखवून दिलेली आहे. आता एका मताचा विजय काय आणि 1000 मताचा विजय काय? विजय हा विजय असतो. फक्त तुम्ही 6000 मतांना निवडून आला आणि महाराष्ट्राचा नेता म्हणून मिरवायला लागला. 1.5 आमदार आहे का तुमच्याबरोबर? महाराष्ट्राचा नेता व्हायचा असेल तर आदर्श घ्या एकनाथ शिंदे साहेबांचा, आदर्श घ्या देवाभाऊचा. एक नागपूरमधला नगरसेवक 150 आमदारांचा नेता होतो, 3 वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो. एक रिक्षा ड्रायव्हर या राज्याचा मुख्यमंत्री होतो, एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री होतो. तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला. सूचक अनुमोदक तर एखादा आमदार तुम्हाला आहे का? त्याचं नाव जरा सांगा तुम्ही.